राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आज महाराष्ट्र दिन आहे. 106 हुतात्म्य झाल्यानंतर आपल्याला मुंबई मिळाली हे विसरता कामा नये. आज जागतिक कामगार दिन आहे आणि विशेष म्हणजे आज महात्मा गौतम बुद्ध यांची जयंती आहे. याला आपण आज बुद्ध पौर्णिमा असं म्हणतो. महात्मा गौतम बुद्धाच्या आयुष्यात 3 पौर्णिमा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एका पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला, एका पौर्णिमेला त्यांना महाज्ञान प्राप्त झालं आणि एका पौर्णिमेला त्यांचं महानिर्वाण झालं. त्या गौतम बुद्धाला माझे कोटी कोटी प्रणाम. आज जो मी विषय मांडणार आहे त्या विषयावर जाण्यापूर्वी मी एक गोष्ट आपणा सर्वांना सांगू इच्छितो, म्हणजे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कॉमेंट करायची गरज पडणार नाही. मी कोरटकराचा समर्थक नाही. एका लाईव्ह शोमध्ये कोरटकराला कोल्हापूरच्या बिंदू चौकात जोड्यानं मारा मानणारा मी पहिला माणूस आहे. मी राहुल सोलापूरकरचा समर्थक नाही. मी बागेश्वर धाम बाबाचा सुद्धा समर्थक नाही. बागेश्वर बाबा धामची खेटरानी पूजा मानणारा मी आहे. आमच्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराजाचं स्थान काय आहे? देवाच्या नंतर आणि आईबापाच्या अगोदर आमच्या जीवनात, विशेषतः माझ्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आहे. ते आम्हाला देवच आहेत. याचं कुणाचंही मतभेद असू शकतात. त्याच्यामुळं खाली कॉमेंट करताना तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी माझी भूमिका पहिल्यांदा स्पष्ट केली. तुम्हाला मी 2 व्हिडिओ दाखवणार आहे. ते व्हिडिओ पहा. 2 व्हिडिओ आहेत. अजिंक्याच्या लेण्यांमध्ये शिवाजीच्या आईचा, आमच्या जिजाऊचा, शहाजांचा हा लग्नाचा सोहळा अजिंक्याच्या लेणीमध्ये पार पडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलं की लखुजी जाधव हे महार वतन होतं. कुठपर्यंत इतिहास लपवून ठेवाल? शेंडीवाल्यांच्या, जानववाल्यांच्या हातात एकच केंद्रीय लेखणी होती. त्यामुळं आमचं राज्य हे मराठी राज्य होतं. ज्या मराठी राजाचं वैभव या पेशव्यांनी औरंगजेबाशी सल्लामसलत करून आमच्या संभाजीची हत्या करून आणली. मनुस्मृतीच्या कायद्यानंतर त्यांचे डोळे काढले गेले, कान कापले गेले, नाक फाटलं गेलं, जीभ फाटली गेली आणि हा मृतदेह औरंगजेबाने पेशव्यांच्या हातात दिला. दुसऱ्या दिवशी पेशव्यांनी गोळी फिरवली. 3 शरण 5 शील शिवाजी महाराजांनी ग्रहण केल्याशिवाय राज्याभिषेक होऊ शकतो का? एक उपासक म्हणून शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते. हे सादर करण्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन तुम्हाला करावं लागेल. कारण दुसरा राज्याभिषेक निश्चितपणे शिवाजी महाराजाचा बुद्धिस्ट मॉंग कळून झाला होता. हे कटू सत्य ब्राह्मणवाद्यांनी दडवून ठेवलंय, लपवून ठेवलंय आणि त्यांनी जाणून बुजून गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू स्वराज्याचा निर्माता अशा प्रकारे हे संपूर्ण घाण त्यांनी हिंदुत्वकरण, सार शिवाजी महाराजांना हिंदुत्वकरणामध्ये डांबून टाकलं आणि अशा रीतीनं तो प्रतिक्रांतीचा शिल्पकार आहे असं म्हणून शाबित केलं. पाहिले, हे बुद्ध धर्मातील धर्मगुरू, ज्यांना भंते म्हणतात, मला नेमकं माहीत नाही, कदाचित माझ्याकडून चूक होऊ शकते, यांनी हे छत्रपती शिवाजी महाराजावर केलेलं वक्तव्य आहे. फार गंभीर वक्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला बुद्धिस्ट ठरवण्याचं हे षडयंत्र आहे. म्हणजे त्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात जे इंग्रज इथं होते त्यांनी सुद्धा लिहून ठेवलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू जनरल होते. छत्रपती शिवाजी महाराज सहिष्णू होते, पण त्यांनी हिंदू धर्म सोडला होता का? तर नाही. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला त्या सगळ्या ब्रिगेडी इतिहासकारांना बोलायचं आहे की याच्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात? श्रीमंत कोकाटे यांचा
मराठ्यांच्या इतिहासावर खूप गाढा अभ्यास आहे, मला त्यांच्या अभ्यासाविषयी आदर आहे. श्रीमंत कोकाटे साहेब, तुमचं याच्यावर काय मत आहे? या दोन भंतेनी जी वक्तव्य केलं याच्याशी तुम्ही सहमत आहात का? सहमत असला तर का सहमत आहात, आणि जर सहमत नसला तर तुम्ही याचा विरोध का करत नाही आहेत? का तुम्हाला ॲट्रॉसिटीची भीती वाटते? मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजावर बोलताना तुम्ही रामदास स्वामीला एकेरी बोलू शकता, दादूजी कोंडदेवला एकेरी बोलू शकता, मग ह्यांनी एवढं गंभीर वक्तव्य केलं यावर तुम्ही का व्यक्त झाला नाहीत? का तुम्हाला ब्राह्मणच दिसतात? ब्राह्मणाला झोडपण सोपीचं जातं, कारण ब्राह्मण 3.5% महाराष्ट्रात. जे ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजाच्या विरोधात होते ते कधीच आमचे नाही आहेत. पण तुम्ही का बोलत नाही त्याच्यावर? का तुम्ही गप्प बसलायत? तुमच्याकडून अपेक्षा आहे मला खरा इतिहास जाणून घ्यायची. त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजाला बुद्धिस्ट ठरवण्याचा प्रयत्न केला आहे, एका भंतेनं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजाचा दुसरा राज्याभिषेक हा बुद्धिस्ट पद्धतीनं झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेकाला कुणी विरोध केला हो ज्ञात नाही आहे, पण ज्यांनी राज्याभिषेक केला तो सुद्धा ब्राह्मण होता. हो, त्या राज्याभिषेकाच्या काळात 10,000 ब्राह्मण रायगडावर शिवाजी महाराजाच्या आशीर्वादानं 2 वेळा 5 पक्वान्न खात होते. ते कसे शिवाजी महाराजाला राजा होऊ नका म्हणतील? छत्रपती शिवाजी महाराजाच्या मंत्रिमंडळात किमान 6 मंत्री ब्राह्मण होते, तरीही ब्राह्मणाला दोष द्यायचा की ब्राह्मणांनी सांगितलं यांचं राज्याभिषेक होऊ देऊ नका म्हणून. मग आता श्रीमंत कोकाटे याच्यावर तुमचं काय मत आहे? माझ्याजवळ जो काही पुस्तकाचा संग्रह आहे, म्हणजे रियासतकाराचे मराठी खंड 8 आहेत, बाकीचा सगळा संग्रह मी तुमच्यासमोर दाखवतोय, पाहतो. या पुस्तकामध्ये कुठेही उल्लेख नाही आहे. म्हणजे कृष्णराव केळुसकरांचे पुस्तक माझ्या संग्रह आहे, स्वर्गीय गजानन मेंदळेचं आहे, स्वर्गीय जयसिंगराव पवारांचं आहे, स्वर्गीय विजयराव देशमुखांचं आहे. सगळ्या नामवंत लेखकाचे, प्राध्यापक बाळकृष्ण ज्यांचे 4 खंड कोल्हापूर शिवाजी महाराज विश्वविद्यालयाने प्रकाशित केलेले आहेत, त्याच्यात कुठे याचा उल्लेख नाही आहे. या भंत्यांना कुठून माहिती मिळाली? ते म्हणतात इतिहासाचं पुनर्लेखन केलं पाहिजे. अशा पद्धतीनं कुठे गेला तो जितेंद्र आव्हाड? कृष्णाजी भास करून तमाम ब्राह्मणाला 350 वर्षानंतर जोडण्याची संधी घेणारा कुठे आहे? काय म्हणतो जितेंद्र आव्हाड याच्यावर? बोल ना तू. जितेंद्र आव्हाड सोबत अजून एक आमदार आहेत शरद पवार गटाचे, रोहित पवार. आपला मतदारसंघ सोडून, आपले विषय सोडून इतराच्या मध्ये नाक खुपसणारा हा एकमेव आमदार आहे रोहित पवार. मी तुम्हाला सुद्धा आवाहन करतो, मी बागेश्वर बाबाचा समर्थक नाही आहे. त्यांची खेटरानी पूजा करा म्हणणारा मी आहे. तो व्हिडिओ मी केला माझ्या चॅनलवर. रोहित पवार, तुम्ही त्यांच्यावर मोर्चे घेऊन जाणार होतात. या 2 भंतेचं वक्तव्य तुम्ही ऐकलं? छत्रपती शिवाजी महाराजाच्या आईसाहेब, आपल्या आवडत्या सर्वांच्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबाच्या विषयी तो काय बोललाय? त्यांच्या वडिलाविषयी काय बोललाय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी काय बोललाय? तो भंते. तुमची हिंमत आहे त्यांच्या घरावर मोर्चे घेऊन जाण्याची? नाही रोहित पवार, तुम्ही त्यांच्या घरावर मोर्चे घेऊन जाऊ शकत नाहीत. तुम्ही फक्त ब्राह्मणाचे काळ आहात, कारण ब्राह्मण महाराष्ट्रात अल्पसंख्याक आहेत. कुठे गेले खेडेकर साहेब की शिवाजी महाराजांचे हातपाय त्यांच्या ब्राह्मण मंत्र्यांनी धरले आणि त्यांना विष पाजलं म्हणणारे? काय म्हणणं आहे त्यांच्या या भंत्याच्या वक्तव्यावर? अरे कुठे आहेत ते इंद्रजीत सावंत, ज्यांनी ती संभाजी मालिका काढली आणि त्या अनाजी पंतावून आजकालच्या ब्राह्मणाला झोडण्याची एकही संधी सोडली नाही? कुठे गेले अमोल कोले? कुठे गेले प्रवीण गायकवाड? हे सगळे ब्रगाडी इतिहासकार कुठे गेलेत? का तुमची जीभ फक्त ब्राह्मणावर टीका करतानाच लवलव करते? बाकीच्या वेळेस तुमच्या तोंडात दही जमतं, मूग गिळून गप्प बसता तुम्ही? हा दुटप्पीपणा काय कामाचा? आज कुठल्याही प्रसारमाध्यमाने काही चॅनल असेत की ज्याच्यावर चर्चा घडून आली, ते सगळे चॅनल आज गप्प आहेत. या विषयावर का नाही चर्चा करू शकत ते?
कारण या विषयामध्ये कुणी ब्राह्मण नाही आहे. कुणी ब्राह्मणानं जे वक्तव्य केलं असतं ते हे सगळे बिळाच्या बाहेर आले असते आणि ब्राह्मणावर तुटून पडले असते. हे विसरू नका, शिवाजी महाराजाच्या सेवेत सुद्धा ब्राह्मण होते. शिवाजी महाराजाच्या स्वराज्यासाठी सुद्धा ब्राह्मणांनी बलिदान केलेलं आहे. पण आज त्या बलिदानाची काही किंमत नाही. ब्राह्मणाला दोषी ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न तुम्ही करतात. या सगळ्या ब्रिगेड इतिहासकारांना माझं आव्हान आहे की हे जे 2 भंते बोललेत हे खोटं आहे तर जाहीर येऊन म्हणा हे खोटं आहे, आणि हे जर खोटं नाही तर त्याचं समर्थन तुम्ही करता का हे सुद्धा जाहीर येऊन सांगा. कोण इतिहास बदलतंय याच्यावरून लक्षात येईल. आम्ही इतिहास बदलत नाहीत. आम्ही म्हणजे मी म्हणतोय, ब्राह्मण म्हणतोय. इतिहास बदलण्याचा प्रयत्न कोण करते ते पहा. अरे बाबासाहेब पुरंदरेला सुद्धा त्यांच्या 90 वर्षाच्या वेळेस तुमच्यासारखे टिनपाट लोक त्यांना आरेतुरीवर बोलत होते. त्यांच्या वयाचा मान तुम्ही ठेवला नाही. हेच आपण शिकलोत का इतिहासातून? आणि आज तुम्ही गप्प आहात कारण हे गप्प राहणं तुमच्या सोयीचं आहे. कारण तुम्हाला माहिती यांच्यावर टीका केली तर उद्या ॲट्रॉसिटीची केससुद्धा आपल्यावर लागू शकते. माझे या सगळ्या ब्रिगेडी इतिहासकारांना आव्हान आहे की तुमच्या तोंडाला लावलेलं कुलूप उघडा आणि याच्यावर व्यक्त व्हा. धन्यवाद.